म्हणणं एवढंच आहे की तू तू दुसऱ्या खोलीत झोपायचं नाहीस. दुसऱ्या खोलीत झोपायचं नाही म्हणजे? हा मग कुठे झोपायचं मी? हा इथं? हो. हा हे बघ तेजप्रताप, तू दुसऱ्या खोलीत झोपतोयस. उगाच कोणीतरी बघितलं तर गैरसमज होतील, लोकांना प्रश्न पडतील. त्यापेक्षा तू इथेच झोपलेलं बेटर आहे. तसही ही खोली तुझीच आहे. आजपासून आपण दोघांनी रूम शेअर करायची. म्हणजे ए हॅलो, उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. रूम शेअर करायचे रूममेट्स म्हणून. हा 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 चला मम्मा. मला फ्रेश व्हायला जायचं आहे. हा फ्रेश हा फ्रेश. त्या दरवाजा मध्ये येतो, बंदच करून टाकतो दरवाजा मध्ये मध्ये. तुम्ही मग इकडं आणखी वडील ते काय पण असू दे, पण तुमच्यातलं बदल मला कळत नाही याचं समजू नका. हा कालपर्यंत बाहेर, आज रूम मध्ये, आणि उद्या हा. मग आता कसं करायचं? काय करायचं? आता आपण रूम पार्टनर झालो ना. हा मग आता झोपायचं कसं? म्हणजे तुम्ही इथं झोपताय काय हिथं झोपताय का? मी म्हणजे कुठल्या साईडला तुम्ही झोपताय? म्हणजे ह्या साईडला का ह्या? चॉईस तुमची. हा हा तुम्ही सांगा. इथं काय मी इथं झोप. झाला तुझा खयाली पुलाव बनून झाला. पुलाव? बेडवर कशाला पुलाव आता? हा तुझ्या डोक्यात जे काही शिजतंय ना ते चांगलं कळतंय मला. तुम्हाला खरंच माझ्या मनातलं आता कळायला लागले? कसं काय? सिक्स्थ सेन्स म्हणतात त्याला. काय काय म्हणला? ए उगाच काहीतरी फालतू बोलू नकोस. सिक्स्थ सेन्स म्हणाले मी. इंट्युशन तरी कुठे कळणार आहे? गट फिलिंग असतं ते इन्व्हॉल्व मुलींमध्ये. मुलींना कळतं मुलांच्या मनात काय सुरू आहे ना, ते सगळं कळतं. पण माझं तसलं काही ट्युशन नव्हतं मनात. हा तसलं काहीच ट्युशन नाही. हा तुमची म्हणजे ते तुमच्या सिक्सला विचारा कोण कुठं झोपणार, हिथं का हिथं, म्हणजे सोल्युशन मिळेल ना त्याच. विचारा. तू वर झोप. काही काय मी तुमच्या काय करप्ट डोक्याचं आहेस रे तू. काय काय बोलतोयस? वर म्हणजे बेडवर झोपायचंय तुला, आणि मी माझं अंथरूण घालून इकडे खाली झोपणार आहे माझी. अहो कशाला? काही गरज नाही, भरपूर जागा आहे. मावू आपण दोघं पण. हा
नाहीतर एक काम करू, तुम्ही इथं झोपा, मी इथं झोपतो आणि मधी पार्टिशन करू आपण, उशी किंवा लोट टाकू, म्हणजे प्रॉब्लेमच नाही. हा, तुम्ही लोट घेऊ नका. ऐक ना, माझं ठरलंय की नाही, मग तू उगाच आता क्रिएटिव्ह आयडिया देत बसू नकोस मला. अहो कशाला, ऐक, ठरलंय म्हटलं ना. अहो ऐका की, अहो ऐका माझं, ओ ऐका की, अहो तुम्ही खरंच इथं वर झोपा, मी झोपतो इथं खाली ना मस्तपैकी, तुम्ही इथं वर झोपा मस्त. काय आहे, तुम्ही इथं खाली झोपलात तर उगाच तुम्हाला ताप यायचा, सर्दी व्हायची, कशाला उगाच ना. हा, त्यापेक्षा तुम्ही. एक मिनिट, नक्की काय म्हणायचंय तुला? मी वीक आहे मी. वीक? आणि तुम्ही हो काही काय बोलताय? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. अहो तुमची हान की बडी मार्शल आर्टची करावत माहितीये की आम्हाला, एकदम. हे बघा, मला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही खाली झोपलात आणि उगाच पाठ दुखली तर आमचे घरचे कसे आहेत माहिती ना तुम्हाला. उगाच तुम्हाला म्हणतील पाठ दुखते काय, म्हणजे रात्री. शी 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 शी, तू ना बाहेर झोपत होतास तेच बरोबर होतं. उगाच आत बोलवलं मी तुला. कधीपासून फालतू बडबड 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 सुरूच आहे. मग तुम्ही वर झोपा, मी खाली झोपतो. हा, म्हणजे मी फालतू बडबड करणार नाही आता. आणि हे बघा, तुम्ही मगाशीच म्हणला होता ही माझी खोली आहे. हे बघ तू. हा, मी या खोलीत सिनियर आहे, त्यामुळे माझं ऐकायचं, कळलं? तुम्ही तिथं वर झोपायचं, मी इथं खाली झोपणार. आणि हा आपला शब्द आहे, आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. हा चला, मी ऑर्डर देतोय, तुम्ही वर झोपा. चला झोपा म्हणतोय, झोपा. झोपा 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 मस्त. गुड नाईट. बस ती माझ्या खोलीत.